आणि आता सुरुवात करूया आजच्या राजकीय शोलेला। महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे। 25 मार्च पर्यंत कालावधी असलेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प विषय शिवाय अधिवेशनामध्ये 15 विधेयक देखील मांडली जाणार आहेत। त्यामध्ये 2 जुनी विधेयक आणि 13 नवीन विधेयक असतील। पण हे अधिवेशन आणखी बऱ्याच कारणांनी गाजणार हे मात्र आजच स्पष्ट झालंय, कारण आज पार पडलेल्या 2 पत्रकार परिषदा, एक सत्ताधाऱ्यांची आणि दुसरी विरोधकांची, दोन्ही पत्रकार परिषदा पाहिल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजेल, चला जाणून घेऊया। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी वेगळं, किती वादळी ठरणार याचाच अनुभव आजच्या दोन्ही पत्रकार परिषदानंतर आला, ज्याची सुरुवात विरोधकांच्या आरोपांनी झाली। विरोधकांच्या आरोपांची धार तशी थोडी कमी दिसली। याचं कारण 3 पक्षांची मोठ बांधलेल्या महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या पक्षाची अनुपस्थिती। आधी बैठकीलाही पवारांचे नेते पोहोचले नाही, त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांची गैरहजेरी जाणवली। म्हणूनच की काय, महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा सांगावं लागलं की शरद पवारांचे नेते का दिसले नाही। सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्र पक्ष कुठे आहे। लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील। थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीलाच या ठिकाणी सांगून टाकतो। आता इथे येत असताना सुप्रियाताईंचा देखील फोन आला की आमच्याकडून थोडासा उशीर झालेला आहे, पण तरी देखील आम्ही आमचा माणूस पाठवतोय। या स्वतः अनिल परब साहेबांच्या फोनवर फोन सुद्धा आला होता। त्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय किंवा तुम्हाला जे काय म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे म्हणा किंवा तुम्हाला जे वाटतं तसं काही नाही। असं असलं तरी विरोधकांची पत्रकार परिषद संपेपर्यंत पवारांचे नेते काही पोहोचलेच नाही। त्यावर सत्ताधाऱ्यांनीही चांगलंच तोंडसूक घेतलं। एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली। त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत, म्हणजे त्यांनी बहिष्कार आपानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला। अरे येत आहेत, पण ते काय कोणी आलं नाही। आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले, खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं। ते कम्युनिकेशन तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं आहे। पवारांचे नेते न पोहोचण्यामागे खरंच मिसकम्युनिकेशन होतं की त्याला राज्यसभेच्या निवडणुकांची किनार, यावरून मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। दुसरीकडे हे अधिवेशन आणखी बऱ्याच कारणानं आधीच वेगळं ठरलंय, जसं की दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसलेले अधिवेशन, 35 वर्षानंतर प्रथमच अजित पवार नसलेले अधिवेशन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पहिलंच अधिवेशन, 6 मार्चला अर्थसंकल्प, कर्जाचा बोजा 9.5 लाख कोटींवर जाणार, अभ्यागतांना पास देणं बंद, गर्दी कमी दिसणार, अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार, असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत। अजित पवारांचं दुर्दैवी जाणं हे महाराष्ट्रासाठी अनेक पातळ्यांवरती जाणवणार आहे, त्यातीलच अर्थसंकल्पीय अधिवेशन। कारण या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार महाराष्ट्राचा आणि महायुती सरकारचा अर्थसंकल्प मांडणार होते, मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। त्यामुळे एकीकडे अर्थसंकल्प मांडणं आणि दुसरीकडे विरोधकांचे फटकारे सहन करत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडणं हे मोठं आव्हान आता मुख्यमंत्र्यांच्या पुढे असणार आहे। आणि विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांमध्ये सर्वात मोठा आरोप असेल तो रिक्त ठेवलेल्या विरोधी पक्षनेते पदावरून। त्यासाठी आमचा पहिला मुद्दा हाच आहे आणि गेले 2 अधिवेशन आम्ही मागत आहोत की एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच। आणि म्हणून वरच्या अवस्थेत काय म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आहे त्याला त्यांनी उत्तर द्यावं किंवा दाद द्यावं। विरोधक आरोप करत असले तरीही संख्याबळ काय सांगतात? विरोधी पक्षनेतेपद का दिलं जात नाही, तर त्यासाठी दोन्ही सभागृहातील आकडेवारी महत्त्वाची ठरते।
विधानसभेत 288 पैकी 2 जागा रिक्त आहेत. विरोधी पक्षनेते पदासाठी किमान 10% जागा म्हणजेच 29 आमदार आवश्यक आहेत. महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 16 तर राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. विरोधकांच्या आघाडीकडे जवळपास 50 आमदार आहेत. शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव आहे, पण यावर अजून निर्णय देण्यात आलेला नाही. 2024च्या निकालापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही. विधान परिषदेत ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेता नाही. अंबादास दानवेंच्या निवृत्तीपासून हे पद रिक्त आहे. विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 6 तर राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत. 78 पैकी 23 जागा विधान परिषदेत रिक्त आहेत आणि यामुळेच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये. 2024 पासून विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांनी मागणी केली, पण प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांनी अध्यक्षांकडे बोट दाखवलं. त्यांनी कायद्याचं कारण देत प्रत्येक वेळी प्रस्ताव चर्चाधीनच ठेवला. यावेळी मात्र विरोधकांनाही अध्यक्षांवर विश्वास नाहीये. सभापती किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला गेल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. खुलेआमपणे पटका घालून ते प्रचार करतात, खुलेआमपणे ते पटका घालून मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि त्याचबरोबर अलिबागचं जमीन प्रकरण मी भांडणं सोडवायला गेलो म्हणून सांगतात. खरं ते भांडणं सोडवायला गेले होते की भांडणं लावायला गेले होते? खरं ते गरिबाची जमीन गरिबाला ताब्यात द्यायला गेले होते की जमीन हडप करायला गेले होते? याचा शोध सरकार घेणार. आता आरोप इतके झाल्यावर उत्तर तर येणारच होतं. अगदी तसंच झालं. संध्याकाळी चहापानानंतर सरकारकडूनही विरोधी पक्षनेते पदावरून केलेल्या आरोपांना जशास तसं उत्तर आलं. सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये. विरोधक म्हणतात की सरकारनं मनाचा मोठेपणा दाखवावा लोकशाही टिकवण्यासाठी. सरकार घाबरते विरोधी पक्ष नाही, फारच घाबरलोय आम्ही. घाबरून आमची घरीच बसलेलो आहे. घाबरून आमची चाळण झालेली आहे. पण मला असं वाटतं की याचं उत्तर शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. हे शेवटी अध्यक्ष आणि सभापती म्हणून ठरवते. विरोधी पक्षनेता ते काय विरोधी सभापती आणि अध्यक्षांचा विषय आहे. लोकांनी तुम्हाला नाकारलं, तेवढी संख्याच दिली नाही. संख्येला महत्व नाही, पदाला महत्व नाही. स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. म्हणून रडायची ज्यांना सवय लागलेली आहे ते रडगाणं कायम सुरू असतं. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच इतक्या ठिणग्या पडल्या की अर्थसंकल्पीय अधिवेशन किती वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजलं जाईल याचा अंदाज नक्कीच येईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.